नगर परिषद निवडणुकीमध्ये उभे असलेले शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीपजी मलिये आज आपल्या सोबत आहेत. भाऊ, काय सांगाल? विकासाचा मुद्दा जो आहे हा प्रत्येक जण सांगतोय, पण विकास दर्यापूरचा कुठं झालाय किंवा जो रखडलेला आहे त्याबाबत काय सांगा? आता काही उमेदवार म्हणतात आम्ही फार विकास दर्यापूर शहरात विकास केलेला, तर त्या लोकांनी किंवा आपण न्यूजच्या माध्यमातून सांगोलकर नगर मध्ये जा, सांगोलकर नगर किती मोठं डेव्हलप केलं त्यांनी, किती मोठा विकास केला तो आपल्याला दिसून जाणार. भुयारी गटार योजना मी स्वतः नगरसेवक असताना 10-11 वर्षा अगोदर आमचं DPR तो मंजूर करून आणला होता. आम्ही सर्व मंजूर झाला, नकाशा पास केला होता. नंतर मग मी काही त्या नगरसेवक राहिला नाही, मी नंतर नगरासाठी उभा होतो की नाही अपक्ष म्हणून. तर त्या 9 वर्षात 5 वर्ष नगराध्यक्ष असताना त्या काहीच करू शकल्या नाही. समजा त्या लोकांना विकास करायचं राहिलं असतं तर त्याच वेळेस त्या भुयारी गटार योजना 100% त्या आणू शकल्या असत्या. कारण की महाराष्ट्रात सत्ता होती, केंद्रात पण सत्ता होती. ते म्हणतात बा की 11 नगरसेवक काँग्रेसचे होते, ते आम्हाला ठराव वगैरे मंजूर करू दिला नाही. पण त्या गोष्टीला ठरावाची गरज नाही राहिली असती. कारण की तुम्ही रोड आणू शकता, विविध योजना आणू शकतात, मग ते भुयारी गटार योजना का आणू शकल्या नाही? पण ते आणू शकल्या असत्या, ठीक आहे. पण आता आपल्याला आम्हाला कधी नगराध्यक्ष पदाची संधी आपण मायबाप जनतेला कधी दिली तर आम्ही 100%, कारण की आमचे नेते माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे नगर विकास मंत्री असल्यामुळं आम्ही त्यांच्या निधी आम्हाला भरपूर मिळणार आहे 100%. कारण आमचे आताच आमदार साहेब, माजी आमदार साहेब अभिजित अडसूळ साहेब हे बोललेच. सर्वप्रथम मी भुयारी गटार योजना दर्यापूर शहरात, कोण की सांगोलकर नगर एरिया, साईनगर, पंजाबराव कॉलनी, सांडपाणी निघत नाही. कोण की तो डवना म्हणून भाग झालेला आहे, ते पाणी पास होत नाही. तर त्याच्यासाठी भुयारी गटार योजना करणं दर्यापूर शहरामध्ये अत्यंत गरजेचं आहे. व त्याच्यानंतर दर्यापूर शहरामध्ये सर्वप्रथम मी छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा, याच्या अगोदर या लोकांनी शिवाजी महाराजांच्या नावानं मतं घेतली, पण ते शिवाजी महाराजांचा पुतळा उभारू शकले नाही. आम्ही 100% दर्यापूर शहरामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा भव्य दिव्य उभारू. तसेच बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे, अजून जे थोर पुरुष आहेत त्या थोर पुरुषांचे आम्ही दर्यापूर शहरामध्ये 100% मोठे मोठे पुतळे उभारून देऊ. जागा मिळणं अवेलेबल असल्याबरोबर आम्ही ते उपलब्ध करून देऊ, पुतळे उभारू. व अजून दर्यापूर शहरामध्ये अभ्यासिका MPSCची मुलं आहेत, मुलं मुली, त्यांना अभ्यासिका म्हणून हे करू. त्याच्यानंतर हरेक दर्यापूरच्या जे 12ही प्रभाग आहेत त्या 12ही प्रभागामध्ये जिथं जिथं ओपन प्लेस असेल त्या ओपन प्लेस मध्ये आम्ही गार्डन तयार करू, ताकी मुला मुलींना खेळण्यासाठी किंवा जिम तयार करू. कारण की आजकाल आरोग्यासाठी व्यायाम, योगा हे अत्यंत गरजेचं आहे. कारण आता नवीन मुलं 20-35 वर्षाच्या मुलांना अटॅक येऊन आले, आरोग्यावर अजिबात लक्ष नाही आहे. तर त्याच्यासाठी आम्ही 100% ते गार्डन उभारू, ओपन जिम म्हणून उभारू. त्याच्यानंतर दर्यापूर शहरामध्ये बस स्टँडच्या बाजूनं गार्डन जी ओपन प्लेस आहे मोठा, तर त्या ओपन प्लेस मध्ये आम्ही सांस्कृतिक भवन, बेरोजगार लोकांना मार्केट तयार करून जे बेरोजगार लोक तिथं दुकानदारी मांडू शकतात, दुकानं लावू शकतात. अतिक्रमण जे धारक झालेले आहेत ते नष्ट पण होणार आहे. दर्यापूर शहर सुंदर स्वच्छ कसं दिसणार याचा आम्ही भरपूर प्रयत्न करू. मतदारांना काय आवाहन करणार आहे आता? सर्व मतदारांना मला एक वेळा संधी द्यावी, प्रचंड बहुमतानं मला निवडून द्यावं. पण समोरचे धनशक्तीवाले उमेदवार आहेत, त्यांचा भरपूर पैसा आहे. तो पैशाला आम्ही साधारण माणूस आहोत. याने धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा दर्यापूर शहरामध्ये वातावरण तयार झालेलं आहे. आता त्यांचं पायाची वाळू
दोघांचे पायाची वाळू सरकलेली आहे. आता ते भरमसाठ पैशाचा मारा करणार आहे दर्यापूर शहरामध्ये. तरी मायबाप जनतेनं त्या आमिषला बळी पडू नये. मी तुमच्या हाकेला कधी तयार आहो, सदैव तुमच्यासाठी मी सेवेस तयार राहणार. कोण की हे लोक निवडून आल्यानंतर 5 वर्ष दरवाजे बंद ठेवतात. आता निवडणूक आली तर घराघरात चालले, मग साष्टांग नमस्कार घालतात. मी सदैव 5 वर्ष घराघरात जातो. मला कोणी हात धरलं तर मी लगेच मला ते घेऊन जातात. मी कधी जातो. त्या आपण जनतेच्या सेवेसाठी मी अहोरात्र मेहनत करण्यासाठी तयार आहोत. त्यांनी मला आवाज द्या, मी त्या हाकेवर मी जाण्यासाठी तयार राहणार.